कोणत्याही परिस्थितीत सेल्फ रिस्पेक्ट किती महत्त्वाचा असतो हे समजून घेऊया. सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वतःबद्दल असलेला आदर. आपण स्वतःला कसे पाहतो, स्वतःची किंमत किती मानतो आणि इतरांनी आपल्याशी कसे वागावे याची मर्यादा आपण कशी ठरवतो, याच्याशी सेल्फ रिस्पेक्टचा थेट संबंध असतो. अनेक वेळा लोक सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ रिस्पेक्ट एकच समजतात, पण हे दोन्ही वेगळे आहेत. आत्मविश्वास परिस्थितीनुसार कमी जास्त होऊ शकतो, पण सेल्फ रिस्पेक्ट हा आपल्या आतल्या मूल्यांवर आधारलेला असतो. ज्यांच्याकडे चांगला सेल्फ रिस्पेक्ट असतो ते लोक कठीण परिस्थितीतही स्वतःचा अपमान सहन करत नाहीत. ते चुकांमधून शिकतात पण स्वतःला कमी लेखत नाहीत. अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशनच्या अभ्यासानुसार कमी सेल्फ रिस्पेक्ट असलेल्या लोकांमध्ये तणाव, नैराश्य आणि चिंता अधिक प्रमाणात आढळते. सेल्फ रिस्पेक्टचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मानसिक स्थैर्य. आयुष्यात अपयश, नाकारले जाणे, आर्थिक अडचणी, नातेसंबंधातील ताण या सगळ्या गोष्टी येतातच. पण ज्यांच्याकडे स्वतःचा आदर असतो ते लोक या गोष्टींना स्वतःच्या किमतीशी जोडत नाहीत. उदाहरणार्थ, नोकरी गेली म्हणजे मी निरुपयोगी आहे असा विचार सेल्फ रिस्पेक्ट असलेली व्यक्ती करत नाही. ती परिस्थिती आणि स्वतःची ओळख वेगळी ठेवते. नातेसंबंधांमध्ये सेल्फ रिस्पेक्ट खूप महत्त्वाचा असतो. अनेक संशोधनांमध्ये असे आढळले आहे की जे लोक स्वतःचा आदर करतात तेच लोक हेल्दी रिलेशनशिपमध्ये राहू शकतात, कारण ते अपमान, दुर्लक्ष किंवा भावनिक शोषण सहज स्वीकारत नाहीत. सेल्फ रिस्पेक्ट असलेली व्यक्ती गरज पडल्यास नाही म्हणू शकते. हे म्हणणे कठीण असले तरी मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यक असते. कमी सेल्फ रिस्पेक्ट असलेल्या व्यक्ती अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात, इतरांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला दुखावतात. मानसशास्त्रात याला पीपल प्लीजिंग बिहेवियर असे म्हटले जाते. सुरुवातीला हे वर्तन चांगले वाटते, पण दीर्घकाळात यामुळे थकवा, चिडचिड आणि स्वतःबद्दल राग निर्माण होतो. सेल्फ रिस्पेक्टचा संबंध बालपणीशीही असतो. ज्या मुलांना लहानपणी सतत तुलना, अपमान किंवा दुर्लक्ष अनुभवायला मिळते, त्यांच्यात पुढे कमी सेल्फ रिस्पेक्ट तयार होण्याची शक्यता जास्त असते. मात्र सेल्फ रिस्पेक्ट शिकवता आणि वाढवता येतो. तो जन्मजात कायमस्वरूपी ठरलेला नसतो. स्वतःचा आदर वाढवण्यासाठी काही मानसिक सवयी उपयुक्त ठरतात. पहिली सवय म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणे. आपल्याला काय चालते आणि काय चालत नाही हे स्पष्टपणे ओळखणे महत्त्वाचे आहे. दुसरी सवय म्हणजे स्वतःच्या भावना गांभीर्याने घेणे. मला काही फरक पडत नाही असे सतत म्हणणे हे सेल्फ रिस्पेक्टचे लक्षण नसते. भावना दाबून ठेवण्यापेक्षा त्या समजून घेणे जास्त आरोग्यदायी असते. मानसशास्त्रीय अभ्यासानुसार स्वतःच्या मूल्यांनुसार निर्णय घेणाऱ्या लोकांचा सेल्फ रिस्पेक्ट जास्त मजबूत असतो. इतर लोक काय म्हणतील, समाज काय बोलेल यापेक्षा स्वतःला काय योग्य वाटते याला प्राधान्य देणे हे सोपे नसते, पण दीर्घकाळात तेच मानसिक समाधान देते. सेल्फ रिस्पेक्ट आणि यश यांचाही जवळचा संबंध आहे. ज्या लोकांकडे स्वतःचा आदर असतो ते अपयशानंतरही पुन्हा प्रयत्न करतात, कारण त्यांची स्वतःची किंमत फक्त यशावर अवलंबून नसते. अपयश म्हणजे मी अपयशी माणूस आहे असा विचार त्यांच्या मनात ठाम बसत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे अहंकार नाही. अहंकारात इतरांना कमी लेखण्याची भावना असते, तर सेल्फ रिस्पेक्टमध्ये स्वतःचा आणि इतरांचाही आदर असतो. निरोगी सेल्फ रिस्पेक्ट असलेली व्यक्ती नम्र, स्पष्ट आणि भावनिकदृष्ट्या संतुलित असते. शेवटी एवढेच म्हणता येईल की कोणतीही परिस्थिती असो, पैसा, पद, नाती, यश किंवा अपयश या सगळ्यांपेक्षा स्वतःचा आदर टिकवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जेव्हा आपण स्वतःचा आदर करतो तेव्हाच इतर लोकही आपल्याला गंभीरपणे घेतात. म्हणूनच सेल्फ रिस्पेक्ट ही मानसिक आरोग्यासाठी आवश्यक गरज आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.